हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। TV9 मराठीवर आज दिवसभर लोकसभेचा महासंग्राम। मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री फडणवीस, नाना पटोले, जयंत पाटील, सुनील तटकरे आणि संजय राऊतही हजेरी लावणार। भाजपकडून 10 मार्चपूर्वी 300 उमेदवारांची यादी जाहीर होणार। भाजपच्या बैठकीत 16 राज्यांच्या लोकसभा उमेदवारांबाबत चर्चा, अंतिम नावं निश्चित झाल्याचीही माहिती। वाराणसीतून मोदी आणि गांधीनगरमधून पुन्हा अमित शहाच लोकसभा लढणार, सूत्रांची माहिती। तर नितीन गडकरी पुन्हा नागपुरातून लढण्याची शक्यता। भाजपमध्ये 3 वेळा खासदार राहिलेल्यांचा पत्ता कट होणार। 25 ते 30% विद्यमान खासदारांचं भाजप तिकीट कापण्याची शक्यता। तर भाजपकडून उमेदवारीबाबत 3 टप्पे तयार झाल्याची सूत्रांची माहिती। बीडमधून पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू। तर भाजपची मी स्टार प्रचारक, भाजपचे निर्णय दिल्लीत होतात। उमेदवारीच्या चर्चांवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। आगामी काळात राणांच्या प्रचारात दिसतील अडसूळ यांच्यासाठी आमदार रवी राणांचा टोला। तर आनंदराव अडसूळच उमेदवार, राणा आणि त्राणा यांचा प्रचार करतील। अभिजित अडसूळांचा पलटवार। लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी भाजपकडून 6 जणांची समिती। फडणवीस, बावनकुळे, दानवे, मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि शेलार यांचा समावेश। लोकसभेसाठी संभाव्य नावं समितीकडून निश्चित, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलं। ठाकरे गट 22 जागा लढणार। 22 पैकी 2 जागा मित्रपक्षांना देण्याची ठाकरेंची तयारी। वंचित मवियाबरोबर आल्यास अकोल्याची जागा सोडणार, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसच्या वाट्याला 17 जागा, तर शरद पवार गट 9 जागा लढणार, सूत्रांची माहिती। बारामतीतील नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेत शरद पवारांना वगळलं। निमंत्रण नसतानाही पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार। संसद सदस्य नात्यानं शासकीय कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहायला आवडेल, पवारांचं पत्र। तर कोणत्याही शासकीय कार्यक्रमात माझं नाव टाकू नये, पवारांकडून राजशिष्टाचार विभागाला यापूर्वीच सूचना। पवार यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात येईल, पुणे जिल्हा प्रशासनाकडून खुलासा। शरद पवारांकडून मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस आणि अजित पवारांना जेवणाचं आमंत्रण। बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानी पवारांकडून जेवणाचं निमंत्रण। विनोद पाटलांकडून मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल। शासनावर अवलंबून न राहता समाजाचं म्हणणं ऐकण्यासाठी कॅव्हेट। शरद पवार आज पुणे दौऱ्यावर। अमोल कोल्हेंसाठी पवार रिंगणात। शिरूर मतदारसंघाचा आढावा घेणार। विधान परिषदेचे 10 आमदार आज निवृत्त होणार। प्रवीण पोटे, सुरेश धस, निरंजन डावखरे यांचा कार्यकाळ संपणार। तर नरेंद्र दराडे, विलास पोतनीस आणि कपिल पाटीलही निवृत्त होणार। आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात होणार। राज्यभरातून एकूण 16,945 विद्यार्थी परीक्षा देणार। 586 मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षेचं आयोजन। मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार। बेस्ट बसच्या पासच्या दरात आजपासून वाढ। दैनंदिन पास 10 तर मासिक पासमध्ये 150 रुपयांची वाढ। रत्नागिरी शहरात पाणी टंचाईचं संकट। आठवड्यातून 2 दिवस पाणीपुरवठा बंद। पाणीपुरवठा करणाऱ्या श्री धरणात मर्यादित पाणीपुरवठा। मुंबईकरांवरील संभाव्य पाणी कपात तुर्तास टळली। भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा देण्यास राज्य सरकारची मान्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।